हॅलो एव्हरीवन, मी चेतन एस्कोत अँड वेलकम टू माय चॅनल स्टोरी फिल्म्स. आज मी ज्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहे त्या वेबसिरीजचं नाव आहे अवतार द लास्ट एअरबेंडर. आताच जस्ट अवतार एअरबेंडरचा ट्रेलर आला आहे. मग ते पहिला ट्रेलर बघावं, त्यावर रिॲक्शन करा, मग ह्याचा रिव्ह्यू करा. तर चला ट्रेलर बघायचा. ट्रेलर काय तेवढं काय खास नाही, मला काय तेवढं काय आवडला नाही. काय ट्रेलरमध्ये काय दिलंच नाहीत. हां, एक कुठली नवीन दुनिया आहे त्यालाच एक्सप्लोअर करणार आहेत ह्या सीझनमध्ये. आणि काय तेवढं काय दाखविनात ह्या ट्रेलरमध्ये तर. एक नवीन कॅरेक्टर पण आला आहे. कोण आहे? अरे ह्याची पॉवर्स पण अँगवानीच आहेत. ट्रेलरमध्ये काय तेवढं काय खास नव्हतं. फक्त 1.5 मिनिटाचा ट्रेलर आणि त्यात जरा इंट्रोडक्शन द्यायला त्यांनी 30 सेकंड घेतलं. म्हणजे लगभग ट्रेलर 1 मिनिटाचा आहे. हे तर सीझन 2 आहे. म्हणजे हे बघायच्या पहिलं तुम्ही सीझन 1 बघायला लागते. अवतार द लास्ट बेंटर सीझन 1. सीझन 1 तर 22 फेब्रुवारी 2024मध्ये आलता. म्हणजे लगभग 2 वर्ष झाले. सीझन 1मध्ये टोटल 8 एपिसोड होती. प्रत्येक एपिसोड 1-1 तासाचा आहे. आणि ह्याचा रिव्ह्यू बघायला गेलं तर म्हणजे रेटिंग बघायला गेलं तर टोटल 7.2 मिळाले आणि 10पैकी म्हणजे 80,000 लोक वोटिंग केल्यात. अवरेज 7.2 आहे. तेवढं काय म्हणजे मला तर काही खास वाटलं नाही. हां, परंतु हाय एक टाईम बघू शकता असा, परंतु तेवढं काय खास नाही. असं आहे की स्ट्रेंजर थिंग्सवानी केलं तर लय म्हणजे का गेम ऑफ थ्रोन्सवानी आहे तसं काय नाही. मला काय तेवढं काय खास वाटलं नाही. हां, बघू शकता असं वन टाईम वॉच आहे. टोटल 8 एपिसोड्स आहेत. 1-1 तास दिलं तर बी चालतं आहे. 1-1 तासाचं आहेत एपिसोड्स. मेन कॅरेक्टर म्हणजे त्यात अँग असते. कुणाला स्टोरीमध्ये त्यांना असं सांगतो म्हणजे तो एक एअर बेंडर असते. म्हणजे त्याला एवढी ताकद असते की तो फायर पण बेंड करत असते. पाणी आणि अर्थ म्हणजे स्टोन्सवर कंट्रोल असते त्याचं. मग ते विलन असते की विलनचं नाव काय जाओ. त्यांनाच नाही कळते की अँग आलाय, मग ह्यांनी त्याला किडनॅप करायला बघतात. त्याच्यावरती स्टोरी आहे का लास्टला त्यांनी किडनॅप करतात का नाही त्याच्यावरतीच आहे. तेवढं काय खास नव्हतं. लास्ट एपिसोड पण तेवढं काय खास नव्हतं. मग ती फायरवाली नेशन ह्याच्यावर अटॅक करतात, पाणीच्या देशावर. मग त्यांनी कब्जा करतात का नाही तेच लास्ट एपिसोडपर्यंत आहे. तेवढं काय आवडलं नाही, मला काय तेवढं आवडलं नाही. तुम्ही बघणार तर बघा. आणि मी काय तेवढं हे पण नव्हतं, इंटरेस्ट नव्हतं की सीझन 2 केव्हा येतो आहे. परंतु आता आला आहे तर रिव्ह्यू करायचं पाहिजे. माझं तर काम रिव्ह्यू करायचं आहे. मग तुम्ही पण बघणार तर बघा. आत्ता 2026मध्ये येणार, अजून डेट काय आली नाही. परंतु तुम्हाला जर आवडत असलं फर्स्ट एपिसोड सीझन जर आवडलं तर दुसरं सीझन बघा तुम्ही. आणि तेवढं काय सांगण्यासारखं तेवढं काय नाही. ट्रेलरमध्ये तर काय नव्हतं. ट्रेलरमध्ये एवढं समजलं की ह्या सीझनमध्ये त्यांनी दुसरं म्हणजे दुसऱ्या देशातली एक्सप्लोअर करणार आहेत. म्हणजे नवीन नवीन कॅरेक्टर्स होतात. लास्टला तर दाखवलं की एक नवीन कॅरेक्टर आलं आहे, त्याच्यावरच काय एक्सप्लोअर करणार आहेत. आता 1 मिनिटमध्ये तर एवढंच कळालं, एक नवीन दुनिया एक्सप्लोअर करणार आहेत. आणि दुसरं ट्रेलर सोडतील त्याच्यावर बघा. मग आणि ट्रेलर त्याच्यावर आणि रिॲक्शन आणि रिव्ह्यू करतो. आता तर फक्त एवढंच आहे. आता बघा अजून काही डेट दिलं नाही, डेट केव्हा देतात तेवढंच. आज एवढंच. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि असं जरा कंटेंट बघायचं असलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू.